नव्या वक्फ कायद्याला 7 दिवसांची अंतरिम स्थगिती देण्यात आलेली आहे। केंद्र सरकारने जैसे थे परिस्थिती ठेवावी आणि केंद्राने 7 दिवसात उत्तर द्यावं असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे 7 दिवसांचा अवधी मागितल्यानंतर न्यायालयाने त्याला मंजुरी दिलेली आहे। तसेच यानंतरची प्रकरणाची सुनावणी 5 मे रोजी दुपारी 2 वाजता ठेवण्यात आलेली आहे। सध्याचे सरन्यायाधीश संजीव खन्ना येत्या 14 मे रोजी निवृत्त होत असून त्याआधीच या प्रकरणाची सुनावणी घेतली जाईल। वक्फ कायदा आम्हाला असंविधानिक वाटतो असं एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलेले। कायद्याला विरोध केल्याचंही त्यांनी सांगितलंय। वक्फ बोर्ड सारखे कायदे आणणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेली आहे। तसेच असे कायदे सर्वांनाच लागू करा असंही वडेट्टीवार म्हणतायत। नव्या वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती देण्यात आलेली आहे। यावर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली। 7 दिवसांची स्थगिती म्हणजे कायम स्थगिती होत नाही। हा निर्णय अंतरिम असून अंतिम नाही, त्यामुळे कायदा फेटाळला गेला असं म्हणता येणार नाही असं मुनगंटीवारांनी म्हटलंय। आता पाहूयात मराठवाड्यातल्या टॉप 5 बातम्या। माजी मंत्री धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळू दे अशी इच्छा नामदेव शास्त्रींनी व्यक्त केली। सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा, चांगली वाणी बंद पडली आहे ती पुन्हा सुरू व्हावी, पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्याकडून घडू दे असं वक्तव्य महंत नामदेव शास्त्रींनी केलंय। संभाजीनगरमध्ये महावितरण कार्यालयामध्ये हातात कोयता घेऊन एका तरुणानं धुडगूस घातला। कोयत्यानं तोडफोड केली। नवीन मीटर मिळत नसल्याने तरुणाने महावितरण कार्यालयामध्ये गुंडागिरी करत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली। जिन्सी पोलीस ठाण्यामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आरोपी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। लातूरकरांना पालिकेकडून दुर्गंधीयुक्त पिवळ्या पाण्याचा पुरवठा सुरू झालेला आहे, त्यामुळे शहरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। मांजरा धरणातून कालव्याद्वारे पुन्हा पाणी सोडण्यात आल्यामुळे धरणामध्ये खालच्या बाजूने पाणी ढवळतंय। तसेच उन्हाचा परिणाम म्हणून पिवळं पाणी येत असल्याने पालिकेकडून सांगण्यात आलेले आहे। नांदेडमध्ये पाणीपुरी खाल्ल्याने 30 ते 35 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। त्यांच्यावर नांदेडच्या शासकीय आणि खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे। काल रात्री पाणीपुरी खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ आणि पोटदुखीचा त्रास झालेला। छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान 42 अंशांवर पोहोचल्याने जायकवाडीसह अनेक प्रकल्पातील पाण्याचं बाष्पीभवन वाढलेलं आहे। विशेष म्हणजे जायकवाडी धरणामध्ये उपसल्या जाणाऱ्या पाण्याच्या तुलनेमध्ये 6 पट पाणी दररोज त्याची वाफ होते, त्यामुळे सध्या धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होतोय। नांदेडच्या मार्केटमध्ये काळ्या हळदीला प्रति किलो 1000 रुपये इतका दर मिळतोय, त्यामुळे कमी क्षेत्रामध्ये अधिक फायदा काळ्या हळदीच्या शेतीमुळे होतोय। अर्धापूर तालुक्यातील शिवार गोडेकर या शेतकऱ्यानं ही लागवड केली असून या हळदीचा बाजारभाव साधारण 3 लाख रुपये एवढा आहे।